शरबत हा मोहब्बत का शरबत ते गुलाबाच्या गाड्या आणू काय सकाळ झाली संध्याकाळ झाली नदीवरच गावाला आल्यावर एकच मजा असते फक्त नदी 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 आता आम्ही चेस सर्व सांगली परिवार इकडे बसलेला आहे हे बघा इकडे तर गुड मॉर्निंग मित्रांनो मी पण चांगले स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही कालचे ब्लॉग तर बघितला असेल कालच्या ब्लॉगमध्ये एवढा बघायला भेटला नाही पण आजचा ब्लॉग तर एकदम भारी होणार आहे. आणि आज आहे गावचा दुसरा दिवस कालचा पहिला आणि आजचा दुसरा आणि आम्ही सकाळ सकाळी निघालोय नदीवर पप्पा मी आणि सोनू आम्ही निघालोय नदीवर. आणि हे बघा इकडे निघालोय पूर्ण आता सकाळचा क्लायमेट फुल डिंचकमध्ये शांतता एकदम आणि हिरवं हिरवं वातावरण. आता लगेच सकाळ सकाळी निघालो काल सकाळ नदीवर काल रात्री दुपारी गेलेलो आम्ही आणि आता चाललो सकाळी. भाई गावाला आल्यानंतर घरी काय आंघोळ करायचीच नाही फक्त नदीवर जायचा लगेच नदीवर उड्या मारायच्या. चला तर आपण जाऊया लवकर नदीवर. काल दिवसभरात खूप कार्यक्रम आहेत आपल्याकडे आणि खूप गडबड पण आहे घाई पण आहे. चला तर आपण जाऊया लवकरच आंघोळ करून घरी. मित्रांनो सकाळ सकाळी पाणी एकदम चिल्ड असेल तसं वाटतं. चला आंघोळी तर करून घेऊया आपण. आणि मी तर ब्रश विचारलो आहे मी बघा हातावर कोलगेट दिलाय मला कधी ब्रश करून घेतो फुल चिल्ड होऊया आतमध्ये जाऊन. चला आता या तुम्हाला पण दाखवतो नदी कशी आहे एकदम. तर मित्रांनो बाबांना माहिती नव्हतं आम्ही गाडी घेतली ती तर आणि दोन गाड्या घरी होत्या. एक काल दादाची गाडी होती विको आणि ही तर बाबांना वाटलं ती विकोच आपली आहे. तर बाबांना मला चाललोय फिरवायला. बाबा कसा वाटतोय बाबा कसा वाटतोय कसा वाटतोय फुल चिल मध्ये बाबा. आता सोनूभाई चाललाय त्याला फिरवायला तर मस्त की आनंद घेतोय. बाबांना पण दाखवतोय गाडीचा ग्राउंड मारून दाखवतोय एकदा. चला आता आपण मजा घेऊया. बघा सर्व कॉन्ट्रॅक्ट घेतल्या दिदीने आपल्या फुल आता घरी गांगुलीची टाकी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ते बघा दिदीने फुल आंघोळ विंगोळ करून रांगोळीचा फुल काम चालू आहे आता पूर्ण रांगोळ्याचं काम. तर मित्रांनो तो सकाळी आंघोळी तुम्हाला देव दाखवतो. बघा दीदी इकडे पण आहे. दीदी आता सध्या रांगोळीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे दीदीने. आणि बघा हे देव बाप्पा आहेत आपले सर्व. फायनली आता पूजेची तयारी झालेली आहे. आता इकडे आता बघा इकडे सध्या चौरंग सजवायचं काम चालू झालेलं आहे. आणि इकडे पण चालू आहे. सध्या कॉन्ट्रॅक्ट घेतलाय तो आम्ही सर्वांनीच. पूर्ण हा चौरंग आता बघूया. मित्रांनो फायनली आता काही क्षणानंतर आपली पूजेची तयारी चालू होणार आहे. सध्या थोडी तयारी चालू आहे. A few moments later. तर मित्रांनो घरी पण पूजेची तयारी चालू आहे आणि मध्येच आम्ही बोललो जरा ब्रेक आहे तर आलो आहे आम्ही कडप्पा गावामध्ये कलकाई देवीच्या इथे. तुम्हाला पण दाखवलं मी कसं काय एकदम. तर बोललो गावाला तर बोललो जरा आज घाई गडबड पण आहे पण जरा आराम भेटला तर सर सपरिवार कुटुंब परत आलो आम्ही.
कडप्पा गावामध्ये आणि कलकाई देवीचे दर्शनाला. तर फुल दर्शन करून घेतलेलं आहे. तर चालू आहे आम्ही घरी पण बघू काय चालू आहे तुम्हाला. बस मित्रांनो स्टोरी तर अशी आहे, मी ह्या मंदिरामध्ये मला 1-2 महिन्याचा असताना मला आणलेला आणि आता मी एवढा मोठा आलो तेव्हा आम्ही सर्व परिवार आलो बघायला परत एकदा. अशीच काही स्टोरी आहे, मी मम्मीकडून ऐकून तुम्हाला सांगतो. मित्रांनो तुम्हाला बोललो याची स्टोरी काय पप्पा सांगतील. कधी आणलेला इकडे आमच्या आईने नवस बोललो होतं मला पोरगा नव्हता म्हणून. आणि नवस माझा यशस्वी झाला आणि प्रसाद झाला. तो 1 वर्षाचा होता. नंतर 22 वर्षांनी आम्ही इकडे आलो. आणि मी झालो तेव्हा इथं 1 वर्षानंतर बोकड आणलेला कापायला. बोकड मागितलेला दिलेला म्हणजे बघा. तर मित्रांनो दरवर्षी सारखं आता तुम्हाला दाखवतो मी पद्धतशी आमची भावकी. सध्या थंडा बनवायचा आम्हाला रूअफजा साखर. तर मित्रांनो दरवर्षी प्रकारे या वर्षी आम्ही जरा अलग प्रकारचा बनवतोय. हे नाव काय हे अण्णा याचं नाव काय? मोहब्बत का शरबत. हा मोहब्बत का शरबत. हे गुलाबाच्या खाली आणू काय? नाही ते रिअल वाले आहे. आई काम तू. सोड. टेस्टी येईल. तर मित्रांनो फायनली सगळी कामाला लागलेले आहेत. महिला मंडळ इकडे आहेत बघा. इथं काकी आहेत, तिकडे पण सर्व आहेत. सर्वजण लसूण बिसून सोला एकदम पद्धतशीर काम. आणि इकडे पण आहेत, मुंबईला खास मागवले आहेत. आणि हे मिरच्याचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे दिला आहे 15. आणि तिकडे पण सर्व काम 25. कांदा कापायला सर्वजण इकडे आहेत. हाय तर करा हाय. हो बंधू इकडे पण काम चालू आहे. आणि इथं फायनली थंडा बनलेला आहे. काय टाइम कितना टाइम लगेगा? बस क्या मित्रांनो फायनली आपला रोपचा बनलेला आहे बघा. पहिला माल आपला महिला मंडळचा. चेस मित्रांनो बघा हा संपवायचा आहे पूर्णच्या पूर्ण. हे कलिंगड नको कंटाळा लागला. कलिंगड दुसरं टाक. मित्रांनो बघा आपण मग चेस मारूया. तुम्ही पण पिऊन घ्या. इथं पण डालचं काम चालू आहे आता सध्या. आम्ही बाय पण फुल ढावळा लेवी चालू आहे. ऐकर तर मित्रांनो सकाळ झाली संध्याकाळ झाली नदीवरच. गावाला आल्यावर एकच मजा असते फक्त नदी नदी नदी. आता आम्ही आलोय नदीवर. हे बघा संध्याकाळी वाजले किती 6 आणि आता आपली गावकी झाली घरी. हे बघा आम्ही झालोय लेट. आता मस्त की जाऊ आता घरी. अरे आंघोळ नाही गेली तुम्ही? झाले संध्याकाळ वाजलेत 7:30 आणि आम्ही सर्व निघालोय. चांगले भाऊकी निघाले ताकीदला. आणि आपला बोलायचं काय मित्रांनो? चांगले
सांगले भाऊकींकडे पूजेला चला. आता प्रत्येकाच्या घरात जायचं आपल्याला आणि त्यांना बोलायचं आहे सांगले भाऊकींकडे पूजेला. गाव बोलते भाई, गावची पब्लिक, गावची सिस्टीम अशीच आहे. घरी पत्रिका नाही येणार, डायरेक्ट ताकीद येणार. चला आता आपण जाऊया. पर्सनली पण घरात जाऊ. पर्सनली घरात जाऊन करणार आहोत. तर मला बघायचं आहे, तुम्हाला ट्रायल दाखवतो बघा. मित्रांनो बघा, डायरेक्ट घराघरात जाऊन. तर मित्रांनो सर्व रेडी झालेले आहेत. हे बघा इथं भाऊ आहे, भाऊ पण रेडी झालाय. भाऊ पण रेडी झालाय फुल. आता भाऊला घेते कालो. इथं आमचा काका पण रेडी झालाय अजून बाकी आहे मित्रांनो. तर तुम्हाला चला आता आमचा हरिपाठ दाखवतो. चला या. सध्या गरमी पण खूप होते. चला आता आपण हरिपाठ बघायला जाऊया. तर मित्रांनो फायनली जेवायची सोय झालेली आहे आता. हा बघा, सध्या जेवून घेऊ आणि तुम्हाला लवकरात लवकर मेन्यू कार्ड टाकू. मम्मी पण फुल डिंचक आहे. हे मम्मीने पण नवीन साडी घातल्या आणि काकी पण आहे. काकी पण फुल ओके आणि इकडे आई पण आहे. मित्रांनो फायनली आता आम्ही जेवायला बसलोय. हा बघा मेनू कार्ड आपला. इकडे पनीरची भाजी आहे, पापड आहे, डाल भात आणि मिरची आणि लाडू. मध्ये आमची इथे लाईट गेलेली आहे, काय टेन्शन नाही. आमच्याकडे आहे फोन. हा बघा सर्व सांगले परिवार इकडे बसलेला आहे. हा बघा इकडे तिथपर्यंत जायच नाही की ऐसा करू. ते बघा मित्रांनो, हे बघा मध्ये लाईट गेलेली आहे पण काय टेन्शन घ्यायचं नाही, आमच्याकडे आहे फोन.
Thank you.
श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ तळाशी जिल्हापूर तालुका माणगाव जिल्हा रायगड. तर मित्रांनो तुम्ही भजन आता बघितलं असेल, त्याचं वय फक्त 13 आहे, 13 वर्ष. हा बघा हा मुलगा आहे. तुझं नाव काय? माझे नाव जयतर क्षीरसागर. मित्रांनो बघितला, ह्याचा ड्रीम आहे, ह्याच्या पप्पाचा ड्रीम होता म्हणजे हा भजनी बुवा व्हावा, तर हा पूर्ण करतोय.